मित्र हो, सर्वप्रथम नमस्कार. मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं यूट्यूब चॅनल. सो चॅनलवरतीच नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, तर चॅनलला आपल्या लागली सबस्क्राईब करून टाका. जेणेकरून मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल, त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण एकूणच व्हिडिओचा खूप चांगला समाचार घ्याल. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो व्हिडिओ कोणत्या विषयासंदर्भात आहे, हे तुम्हाला टायटल आणि थंबनेल या 2 गोष्टी पाहून तुमच्या लक्षात आलेलं आहे. सो त्याच्यामुळे वेळ न घालवता डायरेक्टली मी मुद्द्याला हात घालतो. मित्रांनो, बहुचर्चित आणि महाराष्ट्रात गाजलेलं संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आणि या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामुळे गोत्यात आलेले परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे, तत्कालीन ते अन्न नागरी पुरवठा खात्याचे मंत्री सुद्धा होते आणि त्यावेळेस त्यांना या सगळ्या गोष्टींमधून किंवा त्यांच्या त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांवरती त्यांचा जो राइट हँड होता, जो अ, वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडची जी गँग होती, ती सगळी गँग संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये सध्या आतमध्ये आहे. जेलमध्ये आहे आणि त्यांच्या फाशीच्या शिक्षेवरती स्थगिती झाली, दिली. त्याच पुढे काय होणार आहे, हे सध्या तरी कोणालाही म्हणजे कोणासमोर सगळ्या गोष्टी अनुत्तरितच आहेत. पण मित्रांनो, सध्या एक महाराष्ट्रामध्ये मोठी घडामोड घडते. ती घडामोड अशी आहे, की अजितदादांचा पक्ष हा फुटण्याच्या मार्गावरती आहे. अजितदादांच्या पक्षातले सर्वात महत्त्वाच्या नेत्यांमधलं एक महत्त्वाचं नाव, स्टार प्रचारक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, ते म्हणजे धनंजय मुंडे. राष्ट्रवादी अजित पवारांना सोडून भारतीय जनता पार्टीत ते प्रवेश करतायत. धक्का बसला असेल ही न्यूज ऐकून, पण हे खरंय, हे सत्य आहे आणि याच्या पाठीमागची स्ट्रॅटेजी तुम्हाला माहीतच असेल, की नक्की हा विषय काय आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो. मी विजय आणि आपण पाहताय बोल की भावा हे मराठमोळं यूट्यूब चॅनेल. मित्रांनो, धनंजय मुंडे हे एक मराठवाड्यातलं मोठं नाव. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे ते सख्खे पुतणे, पंकजा मुंडे यांचे ते सख्खे चुलत बंधू. सो त्याच्यामुळं त्यांच्या राजकारणातलं वजन हे पहिल्यापासूनच उठावदार आहे. त्यांनी 2दा परळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकी घेतलेली आहे. ते एकदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. त्याच्यानंतर 2019ला त्यांना राष्ट्रवादी अजित पवार त्यावेळेस राष्ट्रवादी एक अखंड होती आणि राष्ट्रवादीच्या तिकिटावरती ते निवडून आले. 2024ला सुद्धा ते निवडून आले आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त विक्रमी मतांनी ते निवडून आले. त्यांच्यावरती अनेक आरोप झाले, की त्यांनी ईव्हीएम हॅक केल्या, त्यांनी ईव्हीएम लोकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत, लोकांनी मतदान दिलंच नाही, त्यांनीच बटणं दाबली आणि ते निवडून आले. पण त्याच्यानंतर घडलं संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आणि संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामुळं धनंजय मुंडेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली. पण थांबतील आणि बाजूला सरतील ते धनंजय मुंडे कसे? धनंजय मुंडे हे त्यांच्या मतदारसंघामध्ये किंवा त्यांच्या जिल्ह्यामध्ये ते एकटे पडले. त्यांच्यासोबत असणारे राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित गेवराईचे आमदार असतील, प्रकाशराव सोळंकी जे माजलगावचे आमदार असतील, त्यानंतर संदीप क्षीरसागर जे शरद पवारांचे आमदार आहेत, सुरेश धस जे भाजपचे आमदार आहेत आणि फक्त ते नमिता मुंदडा या प्रकरणामध्ये जास्त त्यांनी लक्ष घातलं नाही. पण या बाकी सगळ्या लोकांमुळं धनंजय मुंडे हे एकाकी पडले आणि धनंजय मुंडेंना सध्या राजकारणात यायला किंवा राजकारणामध्ये पुन्हा वरती जाण्यासाठी काही गोष्टी त्यांना अ, आडायला लागल्या. ते म्हणजे त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधलं त्यांचं इन्व्हॉल्युशन. त्याच्यामुळे त्यांना राजीनामा द्यायला लागला. त्यांचं खातं छगन भुजबळांकडे देण्यात आलं आणि आता ते कुठल्याही खात्याचे मंत्री वगैरे काही नाहीत. ते एक साधे सिंपल आमदार आहेत. पण त्यांनी मागच्याच काही दिवसांमध्ये अमित शहांची भेट घेतली. अमित शहांची भेट देशाचे गृहमंत्री अमित शहा एका आमदाराला भेट देतात. म्हणजे याच्या पाठीमागे खूप मोठं राजकारण होतं. आता येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी 100% भाजप हा महाराष्ट्रामध्ये जो काही त्यांचा प्रोग्राम ठरलेला आहे बऱ्याच दिवसांपासून तो राबवायला सुरुवात करते. त्याच्यामुळं धनंजय मुंडेंना भाजप आपल्याकडे घेताना दिसतंय आणि परळीची जागा ही भाजपच्या तिकिटावरती निवडून धनंजय मुंडेंनाच निवडून आणायची. बाकी पंकजा मुंडे ह्या विधान परिषदेच्या त्या आमदार आहेत, त्या मंत्री देखील आहेत, त्या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री देखील आहेत. सो या सगळ्या गोष्टींमधून त्या ठिकाणी या गोष्टी घडताना दिसतायत आणि हे राजकारण जरा वेगळ्या वळणावरती चाललंय. कारण अजित पवारांनी धनंजय मुंडेंना दिलेलं अंतर हे सर्वश्रुत सगळ्यांना दिसतंय. कुठल्याही प्रकारे, कुठल्याही कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे अजित पवारांसोबत नसतात. अजित पवार हे बीडचे पालकमंत्री जरी असले, तरीही धनंजय मुंडेंना ते
सावत्र वागणूक देत आहेत. बाकी विजयसिंह पंडित असतील, प्रकाश सोळंके माजलगावचे आमदार असतील, हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यांना ते चांगली वागणूक देत आहेत. तिथंही जातीवाद होतोय असा त्यांच्यावरती आरोप केला जातोय. ते मराठा समाजातून येतात आणि हे वंजारी समाजातून येतात. सो हा सुद्धा जातीवादाचा भाग तिथं त्यांच्यासमोर दिला जातोय. या सगळ्या गोष्टी आपण समोर बघत असतानाच धनंजय मुंडेंनी आपली वेगळा वेगळ्या घटनेत जाण्याचा निर्णय घेतला. तो म्हणजे त्यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षात ते प्रवेश करत आहेत आणि प्रवेश केल्यानंतर ते त्यांच्या वरती जे राइट हँड त्यांचे आतमध्ये आहेत वाल्मिक कराड यांना सोडवण्यासाठी किंवा यांना या सगळ्या भानगडीतून बाहेर काढण्यासाठी काही गोष्टींची पूर्तता करण्यासाठी गृह खातं सोबत लागतं. जे देशाचं गृह खातं असेल तर त्यांना बाहेर पाठवलं जाईल बाहेरच्या एका तुरुंगामध्ये, जेलमध्ये आणि तिथून त्यांचं हँडलेशन सगळं केलं जाईल. तिथून ते सगळं यांचं मॅनेजमेंट बघतील आणि फाशीच्या नावाखाली त्यांना बाहेरच्या कुठल्यातरी एखाद्या तुरुंगामध्ये डांबलं जाईल आणि तिथून ते पुन्हा एकदा सुटून त्यांचं राजकारण महाराष्ट्रामध्ये पुन्हा उदयास आणतील. तुम्हाला काय वाटतं? तुमची काय मत आहेत? हे असंच होईल का? किंवा याच्यापेक्षा काही वेगळं होईल? नक्की कमेंट्समध्ये व्यक्त व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.